जीव ए जीव, अगं ते पोर जेव ना खाई ना सारखं रडते. रडून काय गेलेलं माणूस माघारी येते. तू तरी समजून आणखी ग त्याला. जा म्हणावं आपण दोघं मिळून जेवू. हा जा सांग जा त्याला. गप शिवा, किती रडशील. आपण रडल्यानं कधी गेलेला माणूस परत येतो. आई गेली, बाबा गेला, मला आता कोण आहे? आम्ही आहे की. आई म्हणाली शिवाला आता आपल्याच घरी ठेवून घ्यायचं, तो आपलाच आहे. चल आपण दोघं मिळून जेवूया. हा मला नाही जेवायचं. असं काय करतोस? आषाढ मी पण नाही जेवायची. चल उठ, आपण दोघं जेवूया. ये जेव, दोघं मिळून जेवा. हा जेव मग बाबा शिवा जेव. गप शिवा, आणि का रडतोस रे? आणि का रडतोस? न्यारी करायला ये म्हटलं तर मला म्हणाला तू जेव. मी मागणं जेवतो आणि जेवला सुद्धा नाही. शिवा, आता ते काय काढू नको. तुझं ऐकून मला सुद्धा रडू येते. जेव जेव, माझ्या गळ्याची शपथ आहे बघ तुला. जेव जेव. तू का रे येत नाहीस आता शाळेला? मग तुमचे गुरु कोण राखणार? चाकरीच्या गड्याला शाळा शिकायला लागत नाही. मला बी नक्क वाटते बघ शाळा. पण आई म्हणते आज शिकलोच पाहिजे. बरोबरच आहे. तू अडाणी राहिलेस तर नवरा बी अडाणी मिळेल. जा, मला नको नवरा का भिजरा. आहा, किती रे हा गाबवलेला चिंचा. काढून देऊ का तुला? होय बाबा, माझ्या तर तोंडाला पाणी सुटले रे. हे जर पिशवी मी काढून देतो. हा ए जपून चाट रे, पडशील बिडशील. पूर्वीची गोष्ट. अवंती नगरी एक राजा राज्य करीत होता. दानशूर म्हणून त्याची प्रसिद्धी होती. राजा दरवर्षी निरनिराळी करण्याचा नेमता. राजाने ठरवले की सकाळी तुझी ती वाजंद्री का? माझा तिकडे अभ्यास विना झालाय. आता संध्याकाळचा कसला अभ्यास? तुला वाजू नको म्हणून सांगितलं ना. माझं तिकडे अभ्यासात ध्यान लागना झाले. अगं पॉ म्हणजे ढोल का ताशा त्याची किटकिट व्हायला. गुरासारखे गुरं त्या पाळाच्या नादावर गुमान सरतात. आणि तुझं तिकडे वाचन होणार होय. आई ग, हा बघ की ग माझं ऐक ना. अरे असं भांडताय काय तिने सांगला? मी तिकडे अभ्यास करते ना, हा इथं सारखा पावा वाजवतोय. मग माझा अभ्यासात ती कुठं आणि मी कुठं? इतक्या लांब पावा वाजवते तर? अरे पण सांजला पावा वाजू नये एवढं कळत नाही होय तुला? का बरं? सांजाला पावा जास्ती गोड लागतो. अरे पण त्याच्या नादानं लांबडे येतात घरात. हे बघ, तुला पावा वाजवायचं ना, मग सकाळी वाजव. हे कुठं आहे तुझी व्यान फिर्या? काय झालं हो दिवाणसा? अगं बाई, हे पोरग आपलं खाऊन आपल्यावर बाप काढायला लागलं की. का रे का मारलंच म्हणजे बापूसावर? आत्या, त्याची काही चूक नाही. उगीच रागू नकोस त्याच्यावर. होय होय, त्याची काय चूक नाही होय. मग का बरं मारलं त्यानं बापूसाहेबाला? शिवा,
का रे मारलंस बापूसाहेबाला? आई ग, शिवाने पाडलेला चिंचा हा पळवून नाही लागला आणि शिवाला म्हणतो झाड काय तुझ्या बापाचं आहे काय, आणि माझ्या वाट्यातला सुद्धा चिंचा पळवून नाही लागला, म्हणून मारामारी झाली दोघांची. खरं म्हणजे दोघांनी एकमेकांना मारलाय आणि पुन्हा आपणच आईला घेऊन आलाय भांडायला. त्याचा का कडवी जवळचा का मी जवळचा? वेडवान बघ कसं दाखवतोय माकडावनी. तुझेच दात दिसतील आणि तुलाच लोक असतील. एवढ्या जवळचा होतास तर भांडणं कशाला केलीस? मागायच्या होत्यास 2 चिंचा, दिल्या नसत्या मी तुला. तर तुझ्या पुढे हात पसरायला मी काय पाहिजेचा नाही? अरे आत्ताच तुम्ही 2 जण अशी भांडायला लागलायसा, मग लगीन झाल्यावर काय करणार? काय ग राजाऊ, काय विचार तरी काय तुझ्या पोरीचा? अव लहानपणीचं थोरपणी टिकतंय का दिवाणचा? मग कसं म्हणतायसा? चला की दिवाणचा, बसा तरी घटकाभर. नाही नाही, आता मी बसत नाही. अगं मी एकदा बसलो की बसलो, मग तू दावा लावून मला वडलंस तरी जागची उठणार नाही. हा जातो, चल रे बापसा. अरे काकी, आई गो, मग आम्हाला भूक लागली. अगं पण माझ्या अजून भाकऱ्या व्हायच्या आहेत, झाल्या की तुम्हाला वाटते. हा चला. आई ग, मी भाकरी करू का? कशाला? आता पुढचा नंबर तेच करायचा आहे की. करते ग. करा, बघू काय उजेड पडतो ते. जीव, हे जीव, अगं गेला तो. काय भ्याले नाही. जीव, हे जीव, काय काही नाही. शिवा, शिवा मला अगोदर घराकडे पोच. कोण गोगल? कोण गणा करे? होय, काय करतेस रे गणा? काय नाही, खेकडं बघते उद्याच्या कोरड्यासाला. होय, बाप साहेब येणार आहेत उद्या. अरे पण तुम्ही दोघच रानात काय करत होता इतकं वाढूळ? आम्ही खेळत होतो बैदुलानं. तुला का चौकशा? बैदुला ना? अरे आता काय लहान आहे का काय बैदुलाने खेळायला? होय, गण्या लय आगावपणानं बोल नका सा. नांगेच मोडून टाकीन खेकड्याच्या मोडल्यावानी. आता लय बोलतोस गड्यावानी. आता जाऊ का तुला गडी ऐका पायी आहे ते? जाऊ दे रे शिवा, उगाच बोलणं वाढतं. बघ की
हे बघ ना, मी हुरडा खायला आली होती पण कानातली कुडीच पडली रानात. ते हुडकता हुडकता रात झाली. असं? अरे मग सापडली का नाही कुडी? हो सापडली. हा म्हणजे बरं, नाहीतर रातभर रान चापसत बसावं लागलं असतं. गण्या! ए, खेकड्या बघ तिकडं. चल. उशीर झाला. बघितलंस पिरा? आणि हौशा का हिला सून करून घेणार आहे ती म्हण. अरे मग बिघडलं कुठं? इथंच तर बिघडलं. आता पाटलानं विश्वास धरलाय खरा गाड्याचा, पण पुढं बोंगाळ झालं म्हणजे समजेल. तुझं आपलं काहीतरीच असतंय. नाही गाड्या, तुम्हाला आमचं धोरण नाही कळायचं. आता उद्या बापसाहेब आलं म्हणजे त्यांच्या कानावर घालून मीच साखरपुड्याची गडबड करतो. चल चल खेकडं धरूया. होय. का ग जीव, अंधार पडेस्तोवर होता कुठे तुम्ही दोघं? आम्ही आम्ही हुरडा खायला गेलो होतो. होय हुरडा काय गेलो तू. बर मी जातो रानात झोपायला. म्हणजे जेवणार नाही? विसरलंच बघा. जेवायचं विसरलास? असलं का? नाही ते हुरडा लई खालाय ना त्यानं अरे हुरड्यानं का कुठं पोट भरते? नाही. जेव, जायला जेवाय वाढ. जेव की. होय की. आणि आमटी कुणी वाढायची? खरंच की विसरले. विसरलीस? काय आणि घोंगड कुठं राहिलं? हे जीव, माझं घोंगड कुठं बघितलंस का? घोंगड? होय. ते काय तिकडे आहे? कुठं? ते काय? होय की, खरंच की. मी म्हणलं आणि कुठे विसरलं. तिकडे आहे. होय तिथं आहे. ते इथं ठेवलेलं ध्यानातच नाही. बर जाऊ काय? का? अरे ते खांद्यावर काय आहे बघ की. लुगड. ते घोंगडे घेण्याच्या नादात लुगडे घेतलं बघ. आज गोंधळेवाने होते नाही काहीतरी. घोंगडे तिकडे आहे. होय होय. आणि पुन्हा विसरलो बघ. बर जातो. पैलवान, आओ पैलवान. कोण हाय? आओ बाहेर या की. तू आलीस होय? माझ्या ध्यानात चाललाय बघ. पुढे आओ या की लवकर. आलो. हा
का आली तीच? तुझ्यासाठी दूध घेऊन आले बघ. अगं मग मारते संग लावून द्यायचं. तू कशाला हेल्पड घेतलास? तिला दुसरं काम निघालं. हा झाली का तुझी मेहनत? हा. का मध्येच खोळंब झाला? आता बाय माणूस आलं म्हणजे मेहनतीत खोळंबा व्हायचंच की. असं का? घे वा तुझं दूध. जाते मी. उगाच तुझ्या पैलवानकीत खोळंब नको व्हायला. अगं जरा थांब. माझी काही कुठं कुस्ती ठरलेली नाही. उगीच जरा अंग टाईट राहावं म्हणून जरा बैठका मारतो सकाळी. बरं, दूध घे. आ बघू बघू. जाळीच्या पाटल्या. पाटल्या नवीन केल्या जणू. नाही, जुन्याच आहेत. पण आज बघणार माणूस नव्यानं बघते. असं धर बघू. हा एकदम बेस्ट. असं? होय. पाटल्या हाताला शोभा देतात आणि हात बी एवढं चांगलं आहे की त्यानं पाटल्याला शोभा आणली. काहीतरी अगं काहीतरीच नाही, खरंच सांगतो. काय गुण सोनाराचा आणि काय सोन्याचा. बेस्ट आहेत, मला लय आवडल्या बघ. हे आता हात सोड की. सोनाराला सुद्धा एक वेळ लागला नव्हता घडवायला. हे, घे बाबा तुझं दूध. जाते मी आता. एकट्यात? होय, आई वाट बघल ना माझी. येते. वाईस थांब की. नाही, मग थांबणार नाहीस म्हण की. खरं? वय. मग जावा. हो. हे थांबे बघू तुझा पावा. का जाणार होतीस ना? होय, मग जा की. पावा थांबली म्हणजे जाते. परवाईस थांबलीस तर काय बिघडेल होय. चल म्हणतोय तर चल. माझी बरी कमाल झाली बरं का बापसाहेब. मी आपलं तुम्हाला स्टेशन मास्टरच समजलो. स्टेशन मास्टर? होय ना. अरे पुढं काय रे तू? आता आमच्याजवळ कुठला आलंय शहाणपण. आम्ही थोडंच तुमच्या आणि शहरात शाळा शिकाय गेलो होतो. मग तुला काय वाटलं मी देखील तुझ्यासारखा पक्का परिणित असेल म्हणून? तसं नाही, मग पण मला आपलं वाटलं आमच्या गावच्या शाळा मास्तरावानी तुम्ही धोतर टोपीत असाल म्हणून. इंग्लिश शाळेत असायचं म्हणजे असंच अप टू डेट राहावं लागतं बघ. असं घ्या. आणि हे बी आहे का? तर अभ्यासाचा डोक्याला त्रास झाला की बरं असते बघ हे. इतका कठीण असतो अभ्यास? रे एका परीक्षेला 3-3 वेळा बसावं लागलं नाही. 3-3 वेळा? शाबास रे माझा गभरू. अरे बाबा परीक्षेचा कंटाळा आला म्हणून तर इथं आलो मी. पण शहरात पुष्कळ करमणूक असते की. शहरात तर जाऊ दे रे, मग पण इथं तमाशाचा फडबीड आहे की नाही एखादा? तमाशा नाही, पण त्यापर्यंत उजवी कोल्हाची आली आहे. कोणाची? वय कोण रे? सैली. काय नाचते, अशी नाचते, अशा नाचत्या भिंगरीवाणी की तिच्या पायाकडे बघितलं तर काळी घालतं माणसाचं. आता तुमच्या बुकातला सारा चिंभार सैलीच्या वस्तीवरच घालवायचा. सहेली? आत्ता अच्छा, हीच ती सैली. देवानं कसं मन वळखलं बघा. गावात गाठ पहिली पडली ती हिची. सैले ओळखलं का कोण आहे ते? नाही बा. बा? अगं बा नाही, पुढे साप आहे. साप?
हा आता त्यो साप नव बाप साप. असं मला वाटलं कोणी अंमलदार आहेत. अंमलदार हे अगं अंमलदार यांच्या पुढे पाचोळा आहे पाचोळा. तर अगं हे बापसाप पाटलांचं जावई होणार आहे जावई. तर आहेस कुठे ग एक एक परीक्षा 3-3 वेळाला देऊन आल्या 3-3 वेळा. हे शैलेश घे घे अगं घे ग लक्ष्मी चालून आली आहे घे. या की कधी वस्तीवर गाणं ऐका. अगं येतील येतील आता यांच्या बुकातला सारा शिनभात तुझ्या वस्तीवरच घालवायचा आहे. असं तर काय मालक. बर येते मी. नखऱ्याची नार नखऱ्याची 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 नार नखऱ्याची. अरे ए गणा, अरे पावाला कोण वाजवतोय? शिवानं बघा पाटलांचा गडी. वा, काय गोड वाजवतोय. तर या गोड सुरानं पाटलाची घरातनं बाहेर काढतोय जीव. कोण जीवला? वय जीव शिव्याच्या पाव्यानं येड केलंय तिला येड. काय सांगतोस काय तू? तर राती पोत्र पाव ऐकत बसते राहणार. असं हे शिवा बंद कर बघू तुझा तो आता पावा. का गोड नाही लागत? गोड मस्त गोड लागते. भान हरपून जाते बघ मी माझं. अगं मग चांगलं का वाईट? वाईट. हम्म मागली आठवण आहे ना व. हाय अगं मागली आठवण येते म्हणून तर पावा वाजवतो. चल चावटच आहे. आता ह्याच चावटपणा कसला? तू जवळ आहेस आणि पावा वाजवायचा नाही म्हणजे काय? हा आणि अरे असं काय करतो यार? आणि म्हणतो जनावर येईल म्हटलं तर. जनावर का माणसं बी येतात की. कोण बापसाप? होय हौशाक्काचं बापसाप. आणि काय रे शिवा आज पुन्हा कुडी हरवली की काय? म्हणजे नाही म्हणजे काल यांच्या कानातली कुडी हरवली होती. वाडूळ अंधार पडेपर्यंत दोघं हुडकीत होती. तेव्हा म्हणलं आज पुन्हा हरवली की काय? लय बटबट करशील तर थोबाड फोडून देईन. तोंड सांभाळून बोल. नाहीतर राहिलंच काय? हा. लय बघितल्यात तुझ्या लग्नात बार काढते. तुझ्या कर्मानं तो लग्न आधीच बार काढायला लावू नकोस म्हणजे झालं. मी कशाला लावू? दिवाळीत असलं लय बार ऐकल्यात मी. ही दिवाळीतली बंदूक नाहीये. पाहिलंस त्या कबुतरासारखी गत ह्यानं तुम्हाला ओळखलं नाही म्हणून वटवट चालवली आहे. ए कोण आहे ठाव आहे? बापसाप पाटलांचं जावई होणार आहे जावई. शिवा घरी चल बघू. तर थांब की काय करतोय ते तरी बघतो. शिवा शिवा माझी गळ्या शपथ आहे तुला. चल बघू आधी चल. बघितलं हे असं आहे. बघितलं. अहो आता कशाला बघताय? हौसाकाची सून म्हणून तुमच्या घरी येणार आहे तवाच बघा. तिच्याकडे नाही मग त्याच्याकडे बघतोय. हा त्याच्याकडे वाईस बघितलंच पाहिजे. लय माजलाय. चला. आई ए आई 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 काय शहरात एकटं राहायचा कंटाळा आला म्हणून मध्ये आलो बघ ना. होय पण हिथं तर तुम्हाला कोण एकटं ठेवणार आहे? आता तू आहेस की आई? मी काय जन्माला पुरलोय? म्हणजे ग हा? अरे ह्या वाड्याची मालकी नानाय न ग. परत ते जाऊ दे. तू दादाच्या पाया पडून आलास का नाही? नाही ग स्टेशनवर उतरलं तर थेट इथं आलो बघ. कधी एकदा तुला बघीन असं झालं होतं मला. होय र माझ्या लेकरा. बर काय झालं तरी दादा माझ्या परास मोठा आहे. त्याच्या अगोदर पाया पडाय पाहिजे. होय आणि आता ते मामाच नाहीत सासरा होणार आहे सासरा. सासरा? अरे होय लहानपणचा इसरला का काय? नाही नाही. तू जा. तू दादाच्या पाया पडून ये तोवर मी तुला चहा टाकतो. बरं जा बरं.
बापूसाहेब मामा औक्षवंत पा बापूसाहेब आले जणू. हे जिबू औक्षवंत. ते बापूसाहेब आल्यात बघ. अगं लाजतीस कशाला? तो काही परका नाही. अहो बापूसाहेबांनी दूध लावून द्या. दूध नको मम्मी, चहा जर. बरोबर, चहा पाठवा. बसा. हौशाका म्हणत होती तुम्ही येणार म्हणून. हो ना, परीक्षेचा निकाल लागायचा होता म्हणून. तो कळला आम्हाला. नाही पण मामा, मी पेपर बरोबर बरोबर. 3-3दा परीक्षेला बसून मास्तरला समज नाही म्हणा की. नाही पण माझ्याकडून मी अभ्यास हे बघा, तो तुम्हाला झेपायचा नाही. तुम्ही आपली शेतकी सांभाळा म्हणजे रगड झाला. हो ना, आता तेच करायचं. पर ध्यानात ठेवा की मी एक परीक्षाच आहे शेतकऱ्याची. पण तुम्ही असल्यानंतर मला कसली काळजी. अगं बापूसाहेबांनी दे की. आणि मामा तुम्ही नाही घेत? आम्ही काय चहा पिणाऱ्यापैकी दिसतो काय तुम्हाला? ते खरंच म्हणा. आत्यासाहेबांचा बापूसाहेब बराच मोठा दिसायला लागला नाही? होय. चहा चांगला झालाय. बरं मामा, येतो आम्ही आता. या. अहो बापूसाहेब, काय तुमचं काय गडपटा राहिला की? मार्गा वासाचा साबण असेल तर टाकी तुकडा इकडं. आमचं बी बैल सुंदर दिसू दे की. माझ्याजवळ साबण नाही रे. मग कशाने घासतो? हाताने फरक ना. राहिली कापड पहिलं म्हणून काय बिघडलं? अरे तसं नव, मग वर्षात नाही एकदा सण येतो बैलांचा. हा, त्यातनं आज बेंदूर आहे. निदान या दिवशी तरी माझ्या बैलासनी वासाचा साबण लागू दे. मागून होय रे. मालकासनी इकत आणाय सांगून येस का? आमचा मालक इतका हौसी नाही आहे. तुझा हाय आज तुझा वस्तीला घराभाव तर आहे. गणा, अरे घरात वशिला म्हणजे काय रे? अरे म्हणजे पार चुली पौत्र वावर आहे रे तुझा. काय नाही म्हणजे पाटलांचा गडीच असला तू पाहुणाच त्यांचा. गणा, लई चारबटपणा करू नकास. माझ्या संग गाठ आहे. हा, मडक्या उभा करेन. करशील बाबा करशील, तुझा काही नियम नाही. अरे परत झुंज खेळायची झाली तर जरा बरोबरीच्या गाड्या संग तरी खेळ. माझ्या संग व्हायचे तसं नव. अरे आम्ही काय चाकरीचं गडी दिल्या अन्नाचं घातल्या कपड्याचं. अरे पर बरोबरीचं कोण आहे ते तरी सांग की. सांगत बैल बाहेर पडू दे. हा, बापसाहेबाच्या बैला मोर बैल काढून दाव तरच तुला खरा पावरबाज म्हणील. अरे पर त्या दिवशीच काय सांगितलंस तू? पाटलाचा मानस आहे तो. बापसाहेबांच्या बाकडे बी मुलकी पाटील की होती. होती, हा पण आता बा बी नाही पाटील की बी नाही. आता ते तुमचं तुम्ही बघा बघा. 2 रेड्याच्या झुंजत मला गरीबाला काय कशाला. ए कवाचन माझा हात अवघडलाय. आवर की आता सरा. आता सरासरा आवरायला काय चुलीला पोतिरा द्यायचा आहे होय? अगं फसकला शिंगोळ बसला पाहिजे शिंगासने. अशी सजवतो बैल, अशी सजवतो. तर बर का, समज ह्यो बैल आणि एखादी देखणी बाई जर रस्त्यानं निघाली का नाही बर. तर त्या बाईकडे बघाय सोडून समद्याने माझ्या बैलाकडे बघाय पाहिजे. चावटच आहेत. आता ह्याच चावटपणा कसला? अगं तुला कल्पना नाही, एखादा बैल असतो देखण्या बाई बरीच देखना. पुर हाती बघू आता. बर, त्या बेगडाच्या पट्टे घे बघू. चिकटू तू शिंगासने. बेगडाच्या पट्ट्या? हो. अरे पण रंगात हात उठवायचा राहिलाच की बैलाच्या अंगावर अजून. अरे होय की. घे. हे तुझं हात उठवूया की. माझा हात? आता माझ्या जुन जरबाट हातापर्यंत तुझं नाजूक हात शोभा देतील म्हणून म्हणलंय. अरे पण रंगानं भरल ना माझा हात. भरून दे. तुला माहित नाही, बरं दिसेल की मेहंदी लावल्यावानी. काहीतरीच काय कर बघू मोर हात. आता कर म्हणतोय तर आपलं चारबटपणा. ए रंगला की हात आता पुरं. हात रंगला. होय की. उठे हात. पसरून उठव. हा अंगाच. आता इथं उठव.
असं झाक. आता मला सांग, माझा बैल देखण्या बायपर्यंत दिसेल का नाही देखना? दिसेल. सकाळपासून झटतायचं दोघं ते. अगं चालायचं, पोरांची हौस आहे. आपण सकाळपासून रंगीत बसल्यात. जेवायला जरा वाडा रंगून झालं असतं की. अरे आठ पार लवकर उगाच खेळत बसू नका. हा झालंच. हे आटेप की लवकर. तू वीज खेळ बसली. असं खेळते मी का तू? बापूसाहेबांची बैल येते. अरे कन्या, मोर कुठं निघालास? हा बैल मोर काढतोस गावाच्या मागणं येऊन. हो माग. नाही होणार. आमची बैल पाटलाच्या बैलाच्या बरोबरीने निघणार आहे. अरे सर माग. पाटलाचा मान हाय त्यो. आहे ठाव. हा बैल पाटलाची. अरे तू चाकरीचा गडी का उगा उराला वाळू लावतोस? कन्या, अरे हो काही बडबड करू नका, तुला सांगून ठेवतो. शिवा बापसाहेब, अरे हिम्मत असेल तर होऊन जाऊन देतो ना. होऊ दे. काय चाललंय काय? नशापाणी केलंस काय? काय बापूसाहेब, तुम्हाला बी कळत नाही? आमची बैल माग नाही राहणार. मागं राहणार नाहीत नव. पोसभर मोर जाऊ द्या, आम्ही येतो मागणं. येड्यानं सणासुईचं भांडताय. गडा काढ तुझी बैल मोर. काय ना जरा चल बाई घराकडे. काय हो दिवाण साहेब, पुरीला जरा घराकडे घेऊन जातो. अगं म्या रणकीनं बैलाच्या पायावर पाणी कसं घालायचं. बैल कवाच्या उभी राहून दारात ताट काढल्या. चल बाई चल लवकर जा लवकर माघारी ये. पायावर पाणी घालून झालं की मी जीवला स्वतः आणून पोचवतो. मग तर झालं का नाही. चल तू नका काळजी करू. ये पारे अगं आरती आणखी लवकर. हा जनावरती का उभा राहिलाय. पाण्याची कळशी घे. आणतो. ए पारू चल चल ये ना. अगं घाई घाई तरी एवढं केलं. सण म्हणल्यावर करायला पाहिजे. इथे बापूसाहेबांना लिहून दे आणि तू बी घे. वय तू घे. तो माडीवर बसलाय. जा घे बाई तुझी पोरगी तुझ्या ताट्यात. हौशा का आधीच वय ये ये बस. या दिवाण साहेब बसा. बसू म्हणते मग बसतोच तर. अगं नुसती बसू नकोस, हा. थोडीशी जेव आमच्या बरोबर. जेवतोच. अरे भनीकडे बघायला तुला येळ हाय कुठं. जेव्हा बघाव तेव्हा 10 माणसाचा घराडा हायच तुझ्या भोवती. आम्ही मात्र थोर तोंडान सांगावं माझा भाऊ मोठा तालेवार हाय म्हणून. अगं पण भन मस्त आहे वाघाला दोरी लावणारी. मग भावाला काळजी कशाला. भय भय आडून ओढून गप करतीस माणसाला. कधी जवळ बसून 2 गोष्टी केल्यास भावाशी गरजत येतीस आणि गरजत जातीस. भय भय थट्टा फुर. आता मला हे सांग पुरीचं लगीन कवा करतोस. अरे आपल्यात एवढ्या मोठ्या पोरी वाढीव त्यात का कधी. म्हणजे माझी जीव वाढली म्हणतीस.
अगं काल पत्र तर माझ्या पाठकुळीवर बसत होती. काय ग जीव? आई मी माडीवर जाते. बघ लाजली. तेच म्हणते आम्ही. अरे डोळा तुझं बापाचं डोळं हाई. तुझ्या डोळ्याला ती लहानच दिसायची. आता एकदा उरकून टाकूया बाबा. माझा बापू साहेब आणि जीव जोडीनं मुंडावळ्या बांधून माझ्या एकदा पाया पडू दे म्हणजे झालं. म्हणजे माझ्या लेकीवर सासूपणा गाजवायची घाई झाली म्हण की. अगं राहू दे 4 दिवस मोकळ्या अंगण तिला. अरे तसं नव पर वचन दिलंस ते विसरू नको म्हणजे झालं. आठवण हाय का तुझ्या लग्नात मी दार अडवलं तेव्हा वहिनी म्हणली होती माझी लेक तुमच्या लेकाला दिन म्हणून. ध्यानात हाय नव? हाय हाय. का रे काय झालं? पुरं मला पोट भरले अरे भरलं तर तसंच आहे की. बस मला. असं अगं सणासुदीचं काहीतरी आबाड दाबाड खाल्लं असेल ते ना. बरोबर धनाजी साखरपुडा कवा करायचा? अगं पण एवढी गडबड कशाला? चांगलं बामणारा विचारून ठरवून टाकू. ए सैले, शेरड पिकाल घालून खुशाल बसल्यास फतकाल घालून तुला काय हाय का नाही? बसायला काय झालं? उलट बोलतेस आणि बिना अब्रुशवाने. शेरड काढा कुठे हितनं नाही तर टंगडच मोडून टाकेन ऊस मोडल्यावाने. कोणाच र? गुमान निघितनं माझ्या शेतातनं. आत्ता तुझ्या शेतात ना? हा अरे शेत तुझं का पाटलाच? आता तुला जाऊ का कोणाचं हाय ते? ए मारा बिराचं काम नाही हं. सांगून ठेवतो. माझं तर हाय रोहित ना. का र का उगीच आज्ञा आलायस? हा बघा किंवा सरकार बाई माणूस एकलं बघून धावून आला माझ्या अंगावर. ए मी काय चोरी बिरी केली होय तुझी? मग पिकात शेरड घालून खुशाल चालीला पाय पसरून बसले असते. पिकाचं नुकसान काय तुझ्या बाण भरून द्यायचं होय? किती झालं नुकसान? मी भरून देतो. ए बापसाहेब, तो पैशाचा तोरा दुसऱ्या समोर जाव, माझ्या समोर नग. म्या बी पैसे लय बघितल्यात. तसं असतं तर बांधावरचा जराचा गवत शिर्डीने खाल्यावर टणाटणा उड्या मारल्या नसत्यास तू. घे हं? चाल. अरे जा शेवते खिशात दे एखाद्या नाचीला, नाहीतर सुरळी करून वडपिडीवानी. मालक गरीब माजुरी म्हणतात ते येलाच बर का. पाटलाच्या साखरेला आहे तर आपण मी पाटलाच हो असं वाटतंय त्याला. काय तेगार गावताय. जावतो त्याला बी. हे घे की. खिशातून बाहेर काढलेली लक्ष्मी परत खिशात ठेवायची सवय नाही मला. असं घे. आणि मी बी कधी चालून आलेली लक्ष्मी दावलत नाही. चाललीस आहे का? आता पुन्हा केव्हा भेटणार का? भेटील की. कुठं? उद्या सांच्या पारी खंडोबाच्या देवळाच्या माग. शिवा, ए मी जेवण आणलंय तुझ्यासाठी. भूक नाही मला. का आज उपास धरलाय? जेव की. सांगितलं ना भूक नाही म्हणून. ठाव आहे मला तुला का भूक नाही ते. काल रात्री अर्ध्या जेवणावरून उठलास तेव्हाच ओळखलं होतं मी. न बोलता कळतात ह्या गोष्टी. शिवा, मी खरं सांगते, मी तयार होणार नाही लग्नाला तुझ्या गळ्याच्या. होय, पर तयार न होऊन करणार काय? माझ्या मनात आहे त्याच्या संग लगीन करणार. म्हणजे कुणा संग? कुणा संग? हा एक एडो माणूस. ए जू, ए
जीव मला एकटा आनंद झालाय की भवळीलच वाटते बघ. मी खुळा उगीच झुरत होतो, लय वाईट वंगाळ चिंतत होतो. तुझ्या मनाचा मला अंतच गावला नाही बघ. म्या म्हणलं मी चाकरीचा गडी, ना घर ना दार ना रानात टीसभर जमीन. म्हणलं तुझ्यासारखी थोरा मोठाची राजेश बाळी मला कशी गावल. शिवा, लगीन काय जमिनीशी घराशी लागतो. एवढी राजेशबाई पार्वती तिनं नाही घोसाविषयी लगीन केलं. मी ठरवलंय शिवा, लगीन करायचं तर ते तुझ्या संगच, नाहीतर खुशाल एक खाऊन मरून जाईल. जीव उगाच वाईट वंगाळ बोलू नकस. थांब आलोच. हे बघितलंस का? डोरलं? होय, माझ्या आईच आहे ते. लय दिवसापासून माझ्या बानं ह्यो डाग सांभाळून ठेवलेला आहे. लगीन झाल्यावर सुनेच्या गळ्यात घालायचं होतं त्याला हे डोरलं. कशी दिसते? अगदी नव्या नवरीसारखी. पर नुसतं लावून काय बघतेस, गळ्यात घाल की. आत्ता अज्जू, आपण देवाला कौल लावूया का ग? हो, लावूया की. उजवा दिला तर आशीर्वाद आहे म्हणायचं. होय, मग असं कर, तू कौल लाव आणि तवर मी घंटी वाजवून देवाला जागा करतो. काय मिळालं कौल? कौल मिळालं ना, उजवा. होय, शाबास. आता बघ, मी कौल लावतो आणि तवर तू घंटा वाजव. बर. काय झालं? अगं मला बी उजवाच कौल मिळाला. असं? बरं झालं. अगं आपली काळजी देवाला. चल.
तुझ्या बायकोचं नाव तर घे की हातावर गोंधून. नाव खरंच जीव आपण घेऊया का गोंधून? काय आपली नावं ग. चल ए बाया दालावडा सांगतो या तर घे की हातावर नाव गोंधून. कसा लक्ष्मीनारायण सारखा जोडा दिसतोय आणि वय तर खरंच जीव घेऊया गोंधून घेऊया की. ये ग ये बस बस. हा कर हात मोर. झालं की नाही बापसाहेब? अरे हा मफलर घेत होतो. सैली वाट बघत असेल ना मग? अहो एखादा माणूस अशाने वाट बघून कटाळून निघून जायचं. काय रे ना अरे कुठं जातायस रे इतक्या रात्रीचं? आणि कोण माणूस येणार आहे रे? माणूस हा? नवीन वस्ताद येणार आहे तालमीत. हा. तेव्हा ते कटाळून निघून जाण्याच्या अगोदर आम्ही तिथे पोहोचलेलो. बरं कसं हो ना. लई टाइम झाला बघा. चला बापसाहेब. येतो काय? बापसाहेब लवकर ये रे. किती वेळ केला? माणसानं वाट तरी किती बघायची. हा अगं निघता निघता हे झाला काय ना. हा घरात नाही निघताना वस्तादाचा वस्ताद भेटला. हा? दसरा गेला दिवाळी आता येईल उद्या परवा. राया मला जर तारे शालो आणा पैठणचा हिरवा. दार बंद. कोण आहे रात? ए आता बाहेर येता का काय गसायले? काय चोरायला आली होतीस? आत्ता अरे तूच बोलवलं होतस की. मी बोलवलं होतं. नाही का म्हणाला 20 मावळे ये रानात म्हणून. आता काय बी बोलीस तर तीन थोबाड फोडून चाल चालते होईत ना. अरे हळू बोल हा नाहीतर लोक ऐकतील आणि म्हणतील की शिवानं सैलीला झोपडीत बोलवलं म्हणून. सैले हे झाक झालं. बापसाहेब शिवा आता चांगला गावला. आता आपण हे समजत त्याच्याच अंगावर ढकलायचं. कसं? कवाला सात्या शिवागार जी होय. शिव्या अरे काय चालवलंस तू हे? म्हणजे काय झालं? काय झालं? तू इतका बेसर असं वाटलं नव्हतं मला. पण झालं तरी काय? असं बराच बेरड आहेस की. तू त्या गावचाच नाहीस म्हण की. अरे गावात इतकी बोंब झाली तुझ्या कानावर नाही आली? जे नाही. खोटं बोलतोस. अरे बाप कोणत्या वळणाचा आणि तू खरं सांग ती कोराड्याची पोरगी कशाला बोलली होती झोपडीवर? तिला मी बोलवली नव्हती. मग ती कशा आली झोपडीवर? आता मला काय माहित आणि कुणी बोलवली असेल. मला ठाका देऊ नकोस शिवा. तीन का तुला ठेवून. आबा तुमच्या पाया शपथ मी खोटं बोलत नाही. तुमच्याबरोबर खोटं बोलेन तर चिप सडून पडेल. पाटाचं पाणी सोडून बॅटरी आणाय मी झोपडीत गेलो होतो तेव्हा ती पोरगी तिथे होती. शिशू मफलर गावला बघा तिथे. यो मफलर त्या झोपडीत होता. बात जाऊ दे. आता सांभाळून राहा. रात्री अपराधी कोलाट येऊन राहणार दगा करतील. मी तालुक्याच्या गावाला जातोय. काय सांभाळून राहा. हौशाका हे हौशाका काय रे बाबा? ह्यो बापूसाहेबाचा गळपट्टा काल रात्री रानातल्या झोपडीत सापडला. बापसाहेबाचा गळपट्टा वय रानातल्या झोपडीत सापडला? वय शिवान आणून दिला. आई ए आई काय रे? अगं माझं मफलर कुठे आहे? गेले 2-3 दिवस सारखं ओढतोय मी. ह्यो काय इथं अरेच्या रानातल्या झोपडीत शिवाला गावला म्हण. असं? हा पण तिथं कोण नेऊन टाकला? हा, आता ते बी तुम्हालाच विचार. आता बरं ते जाऊ दे. मी तालुक्याला चाललोय. जातो. बर कुठं तरी टाकताय आणि शोधित बसतय. मी काय काय करणार? कसं? अरे चला
शिवा, काय बाबांनी सांगितलेलं समजा ध्यानात आहे ना व? काय ते कोल्हाटी रात्री अपरात्री येऊन दगा करतील. कुणाला सोबतीला तरी घ्यायचंच. सोबतीला असं म्हणतेस? वय मग तूच चल की. शानाच आहेस की. मी कशी येऊ? का ग? मला कसं येता येणार? मग येणार नाहीस म्हण की. हम्म. खरं? आणि मग पावा वाजवल्यावर जा तिकडं. ओ बापसाहेब, काय रे गणा? उठा. झोपला काय? पावा वाजायला लागला. बाबा बाजू दे ना. अहो बाजू दे काय? ती त्याच्याकडे गेली. कोण? जीव गेली? आणि इतक्या रात्री? अहो रात काय दिस काय? एकदा नदी उतारायला लागल्यावर थांबते होय. कधी उतारायला लागल? मी मस्त खंबीर आहे की तिला बाण घालायला. मग चला, हीच येळ आहे. चला चल. शिवा, बंद कर बघू तुझा पावा. का ग? कसं सांगू तुला शिवा, मला लई भीती वाटते बघ. भीती? कशाची? एका दिवशी लोक मला तुझ्यापासून तोडतील आणि पाण्यातली मासोळी वाळूवर आल्यागत मी तडपडून तडपडून मरून जाईल. शिडी आहेस. अगं लोकांनी काय बी केलं तरी मी तुला सोडणार नाही जीव. सगळ्यांच्या मोर छाती पुढे काढून उभा राहील. वाटेल तसलं खाव सोशील. तू बघ तर, तुझ्यासाठी कशा कशाची पर्वा करणार नाही मी. पण तूच मनगट कर. आणि किती मनघट करायचं शिवा. मी रात्री कधी घराचा उंबरा ओलांडला नाही ती तुझ्याकडनं काळोखातनं धावत येते बघ. कुणी बघल बोलल याची बी पर्वा नाही करत शिवा. शिवा, मी तुझ्यावरनं जीव ओढून टाकलाय. इतक्या रात्री कुठं गेलाय? शिकारीला काय? वय शिकारीलाच. पर मालक जनावराच्या नव माणसाच्या. माणसाच्या? होय. अरे तू कोड्यात काय बोलतो? सरळ सरळ सांग की. शिकार तशीच नाजूक आहे. चला धावतो तुम्हाला. असं तर ते बघा मामा,
पाहिलंच गोळीच घालतो हरामखोराला. तू थांब गणा मला त्या शिव्याचं नाव हातावर गुंतून घेतलंस काय? तो हातच जाळून टाकतो. काय झालं? अमृत वाटलं झालं. तिच्या हाताकडे बघा जरा. त्या शियाचं नाव हातावर गोंधून घेतलंय. तो हातच जाळून टाकतो. तुम्ही काय बघा तो हात. काय केलंस पोरी तू? अगं जळक्या लाकडानं डागून घेण्यापर्यंत पाळी आणलीस तू. जळत्या लाकडानं माझ्या हातावर गोंदलेलं त्याचं नाव तुम्ही जाळलं, पण त्याच्या आठवणीनं माझं मन पेट घेतंय. त्याला काय करू? मन मारलं पाहिजे पोरी. पण का? कशासाठी? कुळासाठी, आई बाबासाठी. पण का? असं काय केलंय आम्ही? करू नये ते केलंस. शिवाला जीव लावला हा काय गुन्हा केला मी? होय, पाटलाच्या पोरीनं गड्याला जीव लावावा ह्यो गुन्हाच आहे. गुन्हा? याचा विचार लहानपणीच करायला हवं होतं तुम्ही. लहानपणी आम्हाला हुदरू दिलं, एकमेकासंग खेळू दिलं, त्याच वेळी का नाही अडवलं तुम्ही आम्हाला? आणि आता लहानपणापासून एकत्र आलेली मन कशी विसरणार मी? विसरायला पाहिजे तुला. पण का? गावासाठी. लहानपणी गावानं कौतिक केलं, आता नाही करणार. पोटच्या पोरी परस गाव जास्त झालं तुम्हाला. होय, ह्याच गावात अब्रूनं जगायचंय आम्हाला. अगं परटाच्या सांगण्यावरनं सीतेला सुद्धा आम्हाला सोडावं लागलं, जाळून घ्यावं लागलं. आपण तर काय साधी माणसं. मग मी बी सीतेसारखं जाळून घे. असं काहीतरी बडबडू नये उगाच. तू पड बघू, पड निवांत. बरं का जीवचा साखरपुडा ठरला. आता जास्त दिवस थांबून भागणार नाही. आताच मी हौशाकडे जाऊन आलो. उद्याच्या उद्या साखरपुडा उरकून टाकू. शिवा! 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 शिवा!
नाहीचा का? हा? अहो जीव घरात नाही. काय म्हणता? होय. कुठे गेली? पोरगी गेली कुठं अंधारात? तरी मी म्हणत होते तिला असे कोंडून ठेवू नका. जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घे. आधीच गरम मातेची आहे. बरं थांबा, मी नदीवर बघून येतो. गड्या माणसांना तरी बरोबर घेऊन जा. ते कशाला? अब्रू गेली ती गेली, त्याला आणि 1000 साक्षीदार ठेवू. पोरगी नव गेल्या जन्मीची दावदारी नाजी आहे पोटाला. हे जीव 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 अंगावरलं वल्ल बदल आणि हे घोंगडं पांघर लुगडं एकट्यात वाढेल. तवर मी शिकूट पेटतो. घे लवकर बदल. काय झालं? बेडकीनं अंगा उडी मारली. बेडकीला झालीच. अगं बाई, नावातनं कोणी आलं वाटतं. अगं बाई, बाबा चाले जण हुडकत. बाबा? बाई बाई, बाबा. शिवा, तू आता जायचं. जीवू, शिवा कुठं आहे? असं नीट लक्ष ठेवा. आता मी त्याला जिता ठेवीत नाही. कुठं निघाला? शिवाचा खून करायला. शिव काय येडेपणा? येणंच लागलाय मला. जुवान बाजूला व्हा. पण त्याला मारून काय होणार? फासावर लटकवतील तुम्हाला ते. लटकवलं तरी चालेल. या यात्रा तो तुम्ही सुटाल. सोडा मला. नाही, आमचा काय विचार केला? आता मी कुणाचाच विचार करणार नाही. इतके दिवस विचार केला, पोर म्हणून हात आवरला. आता मी त्याला जिता ठेवीत नाही. पाया पडते मी तुमच्या. पाहिजे तर मी जाते आणि विचारते त्याला. काय? तुम्ही तिथे जाणार? काय हरकत आहे? मुलगा म्हणून वाढवलंय मी त्याला. पण तो तुमचं ऐकल का? का नाही ऐकणार? या हातानं नाव नको घातलंय मी त्याला. आई आहे मी त्याची. पण त्याला कुठे त्याची जाणीव आहे? तेच विचारते मी त्याला. खाल्ल्या मिठाचे हेच का पान फिरलेस म्हणून? मारती, चल माझ्या बरोबर. माझी शपथ आहे तुम्हाला. तुम्ही जरा शांत बसा. आलेच मी जाऊ. शिवा, बंद करते पावा. कोण? तुम्ही? का ओळख विसरला साईची? शिवा,
आधी ह्यो पावा फेकून दे. काय केलं या पाव्याने? काय केलं? यानं पाटलाच्या आबरूची लटकरं येशीवर टांगली. यानं पाटलाची मान शर्मानं खाली झुकायला लावली. अरे ज्याच्या घरचं अन्न खाल्लंस त्याच्याच घरचं वास मोजतोस. पण असं मी केलंय तरी काय? तुमच्या पोरीला मी जीव लावला. जीव नाही, नख लावलास तू आमच्या गळ्याला. चांगलं इमान राखलंस गड्याचं, मालकिनीला जीव लावून. गडी असलो तरी माणूस आहे मी. पण माणसानं आपली पायरी वळखून वागावं. बांधावरच्या गवतानं माडाच्या चुडत्याला हात लावण्याचं सपान बघू नये. पण मला मन नाही का? अरे पण मन असला तरी धर्म नसतो का गडी माणसाला? ज्या पोराप्रमाणे तुझी काळजी घेतली, गड्याचं पोर म्हणून कधी कधी मानलं नाही. तुझ्या अंगावर कधी हात टाकला नाही. पोरा, आईच्या मायेचं चांगलं पांग फेडलंच बघ. आई, पोरा, आई, पोरा, पोरा. खरं आहे, तुमचं अन्न खाल्ले मी. तुमच्या मायेवर पिंड पोचलाय माझं. सांगा सांगा काय करू तुमच्यासाठी? मला सबूत दे. सबूत? कसला? आधी सबूत दे. पोरा, एक आई लाचारीनं आपल्या पोटच्या पोराकडे सबूत मागताय रे. तिला सबूत आहे? सांगा. जीवचा नाच सोडून दे. काय? जीवचा नाच सोडू? नाही. शिवा, सबूत दिलास तुम्हाला. माझी शपथ आहे तुला, जीवला या जन्मात कधी भेटू नकोस. आई, आई, मालक गावात गेला गेला गाडी कुठे चाललीस? मला शिवाकडे जाऊ दे. मला भेटणार नाही. भेटणार नाही. त्याने मला सबूत दिलाय. ह्या जन्मात तुला तो कधी भेटणार नाही. पाटील, पाटील कार चावडीवर बोलिले. बापसाहेब, बापसाहेब, काय रे? पाटलाची चावडीवर बोलिले. का रे? काय की बा टाकुटा घेऊन येऊन सांगितले. जा, जाऊन. बर, काय भानगड रे? त्या कोलाटेच्या पोरीची बोलू नकोस की. सांग काय झालं? कोलाटेच्या पोरीची काय तक्रार आहे म्हणे. असं? तू मुरव, मी आलोच. मालक मालक ही बघा थैली आली. काय तक्रार नेलीस पाटला का? मग काय करू? अरे बोंबल की. ही खोस काय झाकून राहते वय. घरात बोबाटा उठल्यावर चुलता जीव घ्यायला उठलाय म्हणून नाव सांग, ना तर तोडतो तुला. आता 2 जीव जाण्यापर्यंत नाव सांगितलेलं काय वाईट? बेस केलंच माझं नाव सांगितलं. मी तर तुला वाऱ्यावर टाकणार होतो. काय होय पर सगळा विचार केलेला. एक जमिनीचा तुकडाच करतो तुझ्या नावावर. मग ते झालं की नाही? माझं एक काम करायचं. का करेल की. आता एकदा आपलं म्हणल्यावर मग काय माझी आबरू सांभाळ. मामासमोर माझं नाव घेऊ नकोस. मग कोणाचं येतो? शिवा खायाळ. पाटील, आता तुम्हीच या गोष्टीचा विचार करा. असं व्हायला लागलं तर आम्ही गरिबाने गाव सोडूनच जायला पाहिजे की. हे आलंच बापूसाहेब. या बापूसाहेब. राम राम. बसा. का बोलून केलं होतं? ही काय भानगड आहे? यो कोलाटी काय म्हणतोय? काय म्हणतोय? तुम्ही माझ्या पोरीला ठेवलं सा. आता तुम्हीच तिला सांभाळा. मग माझं काय बी म्हणणं नाही. कोणी फसवलं तुझ्या पोरीला? त्या वाटाघाटी झाल्यात सगळ्या. तिनं तुमचं नाव घेतलंय. तिला काय जड जाते माझं नाव घ्यायला? एक वार बदनाम झालो यार. आता जे होईल ते माझ्यावरच ढकलायचं.
आणा तिला माझ्या मुलांनी विचारा बघू. ते बघा ती आलीच. ये काय ग शैले, खरं सांग, तू बापूसाहेबांचं नाव घेतलंस ना? ये बया, आणि मी कधी यांचं नाव घेतलं? मग कुणाचं नाव घेतलंस? यांचं येणं जाणं होतं का ना ऐकायला, आणि तेवढ्यावरनं चुलता म्हणतोय झालं. अगं सटवे, मग खरं नाव सांग की आता तरी. मला शिवानं फसवलं. शिवा? आता मात्र हद झाली. आणि काय ऐकावं लागणार आहे कुणाचं? काय झालं? की कोलाट्याची पोट शैली, पोट वाढलं तिचं, नाव सांगितलं शिवाचं. आणि वो काय, डोळं असून तुम्ही आम्ही आंधळ हेच खरं. तरी मला मागं शंका आली होती. विचारलं तर बेरडानं बापूसाहेबावर ढकललं. उपराच्या काळजाचा पोर बापाला बाप न म्हणणारा असणारा मी जवळ ठेवून घेतला. आणि आता आमची ही कार्टी त्याच्या नादात पडली. जन्माचं वाटोळ झालं असतं. ते काही नाही, आता तिला इथं ठेवायची नाही. उद्याच्या उद्या मामाच्या गावाला लावून देऊया. ए शिवा, शिवा, ऐकलंस काय? काय? अरे भलतच बालंट आले तुझ्यावर. पालन कसलं? अरे त्या शैलीला दिवस गेल्या तर नाव घेतले तुझं. माझं? वय वय तुझं. त्या बापसाहेबांना डाव असले तुझ्यावर. 50 मग तुझं नाव घ्यायला लावलं तिला. तू इथेच थांब, मी जाऊन येतो. काय ग, इकडे कशाला आलीस मारायला? आत्ता बरंच आहे सकी. आजचा वायदा विसरला वाटतं. माझं पैसा पैसा? कसलं पैसा? आणि कोणी केला होता वायदा? म्हणजे तू खरं समजलीस वय? असं म्हणजे मलाच उलटी टांग द्यायचा विचार दिसतोय. आता सगळ्या गावात ओरडून तुझं नाव सांगते. जा सांगता. ए सैले, 10 लोकात तू शिवाचं नाव घेतलंयस. आता तुझ्या आरडा ओरडीवर कोणी विश्वास ठेवणार आहे? मालक, हीच बाय फाजील आहे असं समजून लोक हिच्या गळ्यात जोड्याची माळ घालून हाकलून देतील हिला गावातनं. पटकी आली तुला, मेला मुर्दा बसवला तुझा. ए, कोणाला धमकी देतोस? मी बी नावाची शैली कोलाटी नाही. फू. हा, कोण शिवा घरा? काय करतोस? धार लावतोय. धार? कशा बाई? धार पाडणारस का काय शरणासाठी? गणा बापूसाहेब हाय का गावात? नाही, तालुक्याला गेलं. रात्री येणार आहे. त्याला सांग सावध राहा म्हणून. हा, सावध राहा म्हणावं. जाब विचारायला येणार आहे मी वस्तीवर आज रात्रीला. काय झालं रे गणा? असा वाघ पाठीमागला असं का धावत का आलाय? शिवा, शिवा बिघडलाय. बिघडला? कोण चढलाय त्याला? कोण चढलाय? आणि फरशीला दार लावतोय. होय, मला म्हणाला. काय म्हणाला? बापसाहेबला जाऊन सांग की आज रात तुला जाब विचारायला येणार आहे. आज रात. मग लेका एवढं घाबरायला काय झालं तुला? येऊ दे की त्याला. तो तेवढा आईचं दूध प्याला, मी काय शिर्डीचं प्यालो काय रे? हे म्हणावं, तुझा काय तयार आहे?
झाली का सगळी तयारी? समधी तयारी झाली, पण हौशा का मध्येच आल्या तर काळजी करू नकोस, ती आज रात्री यायची नाहीत. आता येऊ दे त्याला, मी आहे आणि मामा मला घरी पोचव. होय होय, पण काय झालं ते तरी सांगशील? मामा 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 कोण आहे? मी आधी दार उघडा मग सांगतो. मामा कोण? मी तुमचा बापू. मामा माझ्या हातनं चूक झाली, त्यातनं सोडवा, नाही तुमच्या हातनं जीव मारा मला. अरे पण केलंस काय ते तरी सांग. उठ, पाय सोड. नाही नाही नाही, आधी वय मला, तुला समावून घेईन म्हणा, मगच पाय सोडतो. वय वय सांभाळून घे. उठ, पाय सोड. मामा मामा मामा, अरे पण काय केलंस ते तरी सांग की. मी त्या शहरात ठार मारला, खून केला मी त्याचा. खून केलास? जिवंत मारलंस? जिवंत मारला. भलतच करून बसलास. होय, चूक झाली माझ्या हातनं.
यात आता मामा तुम्हीच वाचवणार मला. मामा कुणी बघितलं का? नाही नाही, कुणी नाही बघितलं. मुर्दा कुठं आहे? टाकलाय राडा ते वगैरे टाकलाय मी. चल दाखव मला आणि सगळं कसं कसं झालं ते सांग मला. चला जीव 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 ए जीव. शिवा कोण आहे का जीव? कोण आलंय? जी मी होडेगावासनं आलोय धनाजी पाटलांचा निरोप घेऊन. शिवा घायाळ. हा कोण शिवा? होय. अरे मग आत ये की बस तरी. छे, नाही नाही आता बसून भागत नाही. पाटलाने सांगितलंय गाडी सुधी सोडू नकस. पाहुण्यासनी दंडवत सांग आणि जीवला असेल तशी घेऊन ये. आईया काय बोलणं झालं? हा अरे असं कंदी धाडत्यात का पोरीला? अरे उजडू दे, आंघोळ करा, जेवा खावा आणि मग जावा. उजडस्तवर आता उजडस्तवर कसला राहतोय मी. जीव आटेक लवकर गाडीत बस. आता येळ नका. अरे पण मामा रात्री मला सपन पडलं तेव्हाच वाटलं होतं तसंच काही असेल म्हणून टाकोटाक बोलवलंय. हे बघ आता अडवू नका, जाऊ द्या मला. अगं पर जाणार कशी? जाऊन देऊ तिला, आडवू नका. शिवा हाय संग, मग काळजी कशाची. जा हं बाई, सांभाळून निवर तो बाबा. येते येते. काय झालं ग? केवढ्या जोरानं गाडी हाकतोस र? अगं उजडायच्यात पोचायला नको का ठिकाणाला? येळ झाला तर समजा घोटाळा होईल बघ. म्हणजे काही गडबड आहे? समधी कुशाल आहेत ना मग? अगं समधी खुशाल आहे. पर पाटलासने आठवण झाली आहे काय की म्हणाले घेऊन ये जीवला. असं पर शिवा तुला
पाठवलं मला आणायला? मला अगं भांडण मिटलं काल रात्रीच. सगळं वैर सपलं जीव. असं देव पावला. बाबांचा लई जीव आहे माझ्यावर. राधाच्या भरात वागले ते तसं, पर बापाचं काळीच नसलं. शिवा, त्या बापसाबाचं काय झालं? अगं त्यानंच तर ही येळ आणली. खऱ्याला मरण नाही म्हणतात, पण त्यानं खऱ्याचं खोटं केलं बघ. पण शेवटी तुझीच तशी झाली. शिवा, त्या शैलीनं खोटं चाळ घेतलं नव्हतं तुझ्यावर. मला वाटलंच होतं. पण काय रे शिवा, तू आईला वचन दिलं होतंस ना, या जन्मात मला कधी भेटणार नाही म्हणून. खरं आहे, पण तो जन्म सपला जीव. म्हणजे अगं माणसावरचा आळ गेला म्हणजे त्याचा पुनर्जन्म होतो म्हणते. माझ्यावरचा सगळा आळ सपला जीव. आता आईच्या वचनातनं मोकळा झालो. तुझा हात गार का लागतो शिवा? अगं पुसातला गारता येईल. वाटेनं गार वाऱ्यानं लय बडवलं मला. अक्षी मरायची पाळी आली. पर समज सोसून भूतावानी तुला न्याला. अरे पर अंगावर घ्यायला तरी काय आणायचंस? अगं भानच राहिलं नाही तुझ्याकडे याचं म्हणल्यावर. सुटलो होतो तसाच. पण टोसक गारट्यान लय दुखते बघ. काय करू? काहीतरी बांधायला तर दे. गस बांधलं म्हणजे तेवढंच बरं वाटेल. काय देऊ? तू आल्यावर मी बी होती तशीच निघाले बघ. आता काय देऊ माझ्याजवळ? काय बी नाही. काय बी दे बघ, पर लय टोसक म्हणजे लय दुखते. चालेल, दे चुळी, तीच बांधतो. इकडे कर टोचक. कसं दिसतंय? सांगू? बाशिक मुंडवळ्या बांधल्या होय. बघ की, चोळीचे दोन्ही हात कसं मंडोळ्या बांधल्या दिसत. आता माझं एक ऐकणार? एक का? तू सांगशील तेवढं ऐके. मग हे डोरलं घाल गळ्यात, म्हणजे सगळं साजरं झालं. जीव थंड झाला बघ. हो हो हो. उत्तर हळी मार पाटलास मी. तवर मी गाडी सोडून बैल गोट्यात बांधतो. आई, ए आई, बाबा, आई. कोण? तू आलीस एवढ्या रात्री एकटी का? मामा आल्यात सांगती. मामा? मामा कशाला येतील शिवा बरोबर असल्यावर? काय म्हणालीस? शिवा? होय, तुम्हीच पाठवलं होतं ना त्याला गाडी घेऊन. मी शिवाला पाठवला? काय म्हणतीस? होय, ते काय मला सोडून बैल बांधायला गेले गोठ्यात. बर बर, आधी जीव आली. होय, आधी जरा आत न्या. गारठ्यात ना आली या. जरा तुझ्याजवळ शेक द्या. आणि काय ग, एकलीच कशी आली तितक्या रात्रीला? कशी म्हणजे? शिवा बरोबर आली. कोण? शिवा? होय. आणि हे काय अंगातली चोळी कुठे आहे तुझ्या? आई, असल्या गाठ्यात मला आणायला शिवाला पाठवलं. काही पांघरायला तरी द्यायचं. गाठ्याने डोकं चढलं त्याचं. जवळ बी काही नव्हतं बांधायला. तेव्हा मीच माझ्या अंगातली चोळी काढून बांधली तिच्या डोक्यात. ऐकलं का? ओ,
काय झालं त्याचा? काहीतरी घोटाळा आहे. शिवा पोरीला आणायला जाईल कसा? म्हणजे शिवा जिता नाही. काय? मेलाय. शिवा जिता नाही? होय, शिवा या लोकी नाही. काय म्हणताय काय? माझ्या गळ्याच्या गोट्यात बैल घामिजली, तोंडाला फेस आलाय. गाडी आता आधीची चाकोरी बी आहे. मी जरा जाऊन येतो. कुठं निघालायचं तुम्ही? शिवाला वगडीला पुरलाय, उकरून बघतो. शिवा मेला. शिवा मेला. शिवा 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 जीवू जीव जीवू जीव जीवू का? जीव अगं जीवू 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 का? जीवू